युतीमध्ये अजित पवार नसते तर आमच्या 100 जागा निवडून आल्या असत्या, असा दावा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केला। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरती छगन भुजबळ यांनी खोचक टोला लगावलाय। निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही। ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो, पण तरी सुद्धा अजितदादांना घेतलं गेलं, आम्ही त्याचा विरोध केला नाही। जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं तर शिवसेनेलाही 125 जागापर्यंत मिळाल्या असत्या आणि आम्ही 100 जागांवर राहिलो असतो। पण शेवटी जे केंद्राकरता फायद्याचं आहे ते जर भाजप करत असेल तर आम्ही भाजपला मदत केली। ठीक आहे, आता गुलाबरावांचं ते मत आहे। समजा गुलाबरावांना ते बरोबर नसते तर आमच्या 100 आल्या असत्या, आहे का त्याच्यामध्ये? काय शेवटी त्या तिघांनी म्हणून जो चांगले निर्णय घेतले, काय मग ते लाडक्या बहिणीच्या संदर्भात असतील, ओबीसीना प्रोटेक्ट करण्याच्या संदर्भात असतील, शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय, त्या चांगल्या निर्णयाचं फलित जे आहे ते महायुतीला मिळालं। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। भाजप विधिमंडळ गटाची उद्या बैठक होणार आहे। भाजपचे निरीक्षक उद्या मुंबईमध्ये येणार असल्याचं कळतंय। निरीक्षकांचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे। तर भाजपच्या गोटामध्ये मोठ्या हालचाली होत आहेत। भाजप विधिमंडळ गटाची उद्या बैठक होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये। याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक ही उद्या आयोजित करण्याची शक्यता व्यक्त जात आहे। उद्या सकाळी भारतीय जनता पक्षाचे जे निरीक्षक असतील, ऑब्झर्व्हर ज्याला म्हणतात, स्टेट ऑब्झर्व्हर, ते जाण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये। आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या नावांची घोषणा होईल अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकदा भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर त्यात जो नेता निवडला जाईल ते नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून केली जाईल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। जी, नक्कीच याकडे लक्ष असणार आहे। मोठ्या हालचाली होत आहेत। अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात महायुतीच्या विशेषतः भाजपच्या गोटामध्ये हालचाली होताना दिसत आहेत। एकीकडे मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव ज्या बैठका होत्या त्या रद्द केल्यात, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की त्यांच्या सागर निवासस्थानी अनेक नेते मंडळी यायला सुरुवात झाली आहे। अजित पवार देखील दिल्लीवारी करतायत। त्यामुळे एकंदरीतच या सर्व घडामोडींचे अपडेट आपण पुढच्या बुलेटिनमध्ये घेऊया, पण त्याआधी जाणून घेऊया काही महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द। डॉक्टरांकडून एकनाथ शिंदेंना विश्रांतीचा सल्ला। तब्येतीच्या कारणास्तव आजच्या बैठका रद्द झाल्याची माहिती। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची गर्दी। बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर फडणवीसांच्या भेटीला। अजित पवार दिल्लीला जाणार। महायुतीत मुख्यमंत्री पदासंदर्भातील घडामोडींना वेग। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। 5 डिसेंबरला होणाऱ्या महायुतीच्या शपथविधीची जोरदार तयारी। चंद्रशेखर बावनकुळे आणि दरेकरांकडून आझाद मैदानातील तयारीची पाहणी। माझ्या संदर्भातील उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा निराधार। सत्तेतल्या पदाची मला लालसा नसून मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही। श्रीकांत शिंदेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत केला मोठा खुलासा। आणि गृह खातं, विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं। गृहमंत्रीपद सोडलं म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं। संजय राऊतांचं मोठं विधान। महाविकास आघाडी शिष्टमंडळ उद्या घेणार निवडणूक आयोगाची भेट। विधानसभा निकालाबाबत विरोधकांचा आक्षेप। शिष्टमंडळामध्ये नाना पटोलेंचा समावेश। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर विजय शिवतारेंची कार अडवली। शिवतारेंना पोलिसांनी ओळखलं नसल्यानं भरला दम।
विधानसभेतल्या यशानंतर राष्ट्रवादीला वाढता पाठिंबा. उभाटाच्या अपूर्व हिरेंनी घेतली अजित पवारांची भेट, तर मानसिंग नाईक आणि राहुल जगतापांनीही घेतली दादांची भेट. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक. अहमदास दानवेच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन. नमस्कार, मी गार्गी. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत करते. आता पाहूयात विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती भाजप नेत्यांची गर्दी पाहायला मिळते. चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांच्यासह राहुल नार्वेकर सुद्धा फडणवीसांच्या भेटीला सागर निवासस्थानी आले होते. दिल्लीत महाराष्ट्राच्या खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत दिल्लीत पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार दिल्लीला जाणार असल्याची न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. तब्येतीच्या कारणास्तव बैठका रद्द केल्याची माहिती समोर येते. शिवसेनेकडून गृह खात्याची मागणी होत असल्याची चर्चा आहे, त्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्र्यांचं काम सोपं नाही, गृह खातं जितकं चांगलं तितकंच अडचणीचं आहे असंही त्यांनी यावेळेस म्हटलंय. तर मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि कोण होणार हे लवकरच समजेल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. संजय राऊतांच्या नव्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आमचं सरकार असताना गृहमंत्रीपद शिवसेनेनं ठेवलं नाही म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला. तर ठाकरे सीएम असताना राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद होतं, मात्र दुसऱ्या पक्षाला गृहमंत्रीपद देऊन चूक केली असं वक्तव्य राऊतांनी केलं. नाराजी संदर्भातील चर्चांवरती एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं. मोदी शहांच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याची स्पष्टोक्ती शिंदेंनी केली आहे. तर गृहमंत्री पदाबाबत चर्चेतून निर्णय घेऊ असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलंय. एकनाथ शिंदे सत्तेच्या बाहेर राहून काम पाहणारे होते, मात्र आता आमची विनंती आहे की त्यांनी सत्तेतच राहून काम करावं असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलंय. तर कितीही काही झालं तरी शिंदेंना सत्तेत राहण्याचा आमचा आग्रह कायम असेल असं त्यांनी यावेळेस म्हटलंय. श्रीकांत शिंदे यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे, मात्र या चर्चांना स्वतः श्रीकांत शिंदे यांनी पूर्णविराम दिलाय. माझ्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचं वक्तव्य श्रीकांत शिंदेंनी केलंय. तर कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही असं देखील श्रीकांत शिंदे म्हणाले. 5 डिसेंबरला होणाऱ्या महायुतीच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर यांच्याकडून आझाद मैदानातील तयारीची पाहणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेच्या नावाची चर्चा सुरू होती. दरम्यान त्या संदर्भात आमच्या पक्षात कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण खासदार नरेश मस्केंनी दिलं. श्रीकांत शिंदेंसाठी आम्ही कुठलंही पद मागितलं नसल्याचंही ते म्हणाले. महायुतीच्या शपथविधी संदर्भात भाजपमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आलाय. शपथविधीच्या आयोजनाबाबत भाजप नेते आशिष शेलारांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं. भाजपचे आमदार आणि नगरसेवक बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बुलढाण्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव यांनी साथ दिली नसल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला होता. दरम्यान कोणी काय केलं हे जनतेला माहीत आहे असं प्रत्युत्तर जाधव यांनी दिलं. भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईमध्ये दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळेस त्यांची भाजपच्या निरीक्षकांसोबत बैठक होणार असून या बैठकीमध्ये गटनेता आणि प्रतोद असे 2 प्रस्ताव मांडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदेच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर विजय शिवतारे यांची कार अडवण्यात आली. विजय शिवतारे यांना ओळखत नसल्यानं पोलिसांना दम भरला गेला. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची उद्या निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. विधानसभेतील निकालाबाबत विरोधकांनी आक्षेप घेतलाय. पुण्यात शरद पवारांनी बैठक बोलावली आहे. पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून धरणे आंदोलन करण्यात आलं. हिंदूंवरील अत्याचार थांबला नाही तर बांगलादेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे. छगन भुजबळांना नाशिकचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महादेवाच्या मंदिरामध्ये दुग्धाभिषेक केला. यावेळेस त्यांनी भुजबळांच्या पालकमंत्रीपदासाठी साकडं घातलं.
सांगलीच्या काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील महत्त्वाचा निर्णय घेणार अशा चर्चा होत्या, मात्र यावर आता स्वतः प्रतिक्रिया त्यांनी देत स्पष्टोक्ती केली आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं सूचक विधान त्यांनी केलं. बहुमत मिळूनही महायुतीकडून मुख्यमंत्री ठरत नाहीये. जनता मुख्यमंत्र्यांची वाट पाहत आहे, मात्र त्यांनी तमाशा लावलाय असं म्हणत रोहित पवारांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय. ठाकरे गटाचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनी अजित पवारांची भेट घेतली. अपूर्व हिरेंनी काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला होता, मात्र हिरेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात परतलेत. त्यामुळे आज रखडलेली महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चेची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदेंच्या नावाची फक्त चर्चा माध्यमांमध्येच आहे अशी स्पष्टोक्ती एकनाथ शिंदेंनी केली आहे. उपमुख्यमंत्री पदावरून अद्याप चर्चा ज्या सुरू आहेत त्या फक्त चर्चात आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले. सध्या मंत्रिमंडळ खातं वाटपाची जोरदार चर्चा सुरू असताना मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अजित पवारांची भेट घेतली. धर्मराव बाबा आत्रामांनी दादांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले. श्रीगोंदा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतली. श्रीगोंदा मतदारसंघामध्ये बंडखोरी केल्यामुळे शरद पवार गटाकडून राहुल जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. श्रीरंग बारणे यांनी सुनील शेळकेंची भेट घेतली. यावेळी चर्चेदरम्यान बारणेंनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच यावे यावेळेस अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर अजित पवारांना एकदा मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी अशी इच्छा सुद्धा सुनील शेळकेंनी व्यक्त केली आहे. महायुतीमध्ये अजित पवार नसते तर आमच्या 100 जागा निवडून आल्या असत्या असा दावा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलाय. महायुतीनं अजित पवारांना सामावून घेतल्यावर आम्ही विरोध केला नाही असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर अमोल मेटकर यांनी खोचक टोला लगावलाय. गुलाबराव पाटलांना थोडं दमानं घेण्याची गरज आहे. अजून संसार उभा झाला नाही आणि तुम्ही भांडणं करत आहात तर तुमच्या पक्षापेक्षा आमच्या पक्षाचा स्ट्राईक रेट जास्त आहे असा टोला देखील गुलाबराव पाटलांना त्यांनी लगावलाय. राज्यातील राजकीय घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदे दरे गावाच्या दौऱ्यावर गेले होते. दरम्यान ईव्हीएमवरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू आहे. भाजप सांगेल ते शिंदेंना करावं लागेल असा हल्लाबोल मनसे नेते राजू पाटील यांनी केलाय. खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. त्यांनी मागच्या रस्त्यानं येत ईव्हीएम मॅनिप्युलेट करून ते 133च्या आकड्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही असा टोला त्यांनी लगावलाय.